नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आणलेला DHSचा जो 2018ला क्वेश्चन पेपर झालेला आहे तो सेकंड शिफ्टमधला क्वेश्चन पेपर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा पेपर आहे. जो कोणी भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा एक प्रॅक्टिस पेपर असणार आहे. तर यामध्ये आपण जेवढे क्वेश्चन कव्हर होतील तेवढे कव्हर करूया. जर व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला आला तर नक्कीच पुढचा पार्ट पण यामध्ये बनवूया आपण. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे की ऑलरेडी DHSमध्ये विचारलेले आहेत. ओरिजिनल पेपर आहे, ठीक आहे. जर काही कोणता क्वेश्चन समजला नसेल, काही अडचण आली असेल तर नक्कीच तो प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलमध्ये विचारू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती पण भेटून जाईल. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर स्किप नका करू. स्किप केला तर तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही, पूर्ण क्वेश्चन समजणार नाही. तर चला स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग डान्स फॉर्म इज पॉप्युलर इन महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पॉप्युलर डान्स जे कोणता आहे तो प्रश्न विचारला. खूप कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहीत असलं पाहिजे उत्तर, आणि बऱ्याच ठिकाणी विचारलेला पण आहे. पहा, कधी पण तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे असतील तर DMARमध्ये DHSमध्ये एक तुम्हाला पॅटर्न यूज करावं लागेल. एक अशी कोणती तरी तुमची एक ट्रिक यूज करावं लागेल जेणेकरून तुम्हाला त्या क्वेश्चनकडे आन्सर जे आहे त्या आन्सरकडे तुम्हाला जायला सोपं जाईल. पहा, आता या ठिकाणी काय विचारले, महाराष्ट्रामधला लावणी कोणता आहे, महाराष्ट्रामधला डान्स कोणता आहे जो पॉप्युलर आहे असं विचारलेलं आहे. तर आता पहा, तुम्हाला कसं जायचं आहे डायरेक्टली आन्सरकडे, माहीत तुमच्याकडे. पहिलं महाराष्ट्रामध्ये पहा 3 ऑप्शन आहेत डान्सचे, एक नन ऑफ द दिले. तर इथं 3 ऑप्शन डान्सचे आहेत, त्यामुळं नन ऑफ द या ठिकाणी नसणार आहेच. उरले त्यानंतर 3 ऑप्शन, ठीक आहे. कुचिपुडी आहे, त्यानंतर मोहिनीअट्टम आहे आणि लावणी आहे, ठीक आहे. तर कधी पण काय करायचं, MCQ सॉल्व करताना जे ऑप्शन आहे तर त्यामधला एक एक ऑप्शन कट करत जायचा, ठीक आहे. जो ऑप्शन तुम्ही कट करत चाललाय त्यानंतर जो ऑप्शन उरतो त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी नन ऑफ द अबोव नसणार आहे, कुचिपुडी नसणार आहे, हे पण नसणार आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, लावणी. तर महाराष्ट्रामधली सगळ्यात प्रचलित जो डान्स आहे तो आहे लावणी, ठीक आहे. सगळ्यांना माहीत असणार आहे, खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे, पहा, अ 10-year-old इज बीइंग ट्रीटेड फॉर अस्थमा. 10 वर्षाच्या मुलाला अस्थमाचं ट्रीटमेंट चालू आहे. बिफोर ॲडमिनिस्ट्रेटिंग द ड्रग, त्याला औषध किंवा इंजेक्शन चालू करण्या अगोदर एखाद्या नर्सनं त्याचं काय तपासलं पाहिजे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी अस्थमाचं ट्रीटमेंट त्या 10 वर्षाच्या बाळाला द्यायचं आहे, पण देण्या अगोदर एखाद्या जे नर्सिंग ऑफिसर आहेत ना त्यांनी काय चेक केलं पाहिजे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, चेक तर सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजे, पण यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते आहे प्रायोरिटी. तर कोणत्या प्रायोरिटीनं चेक केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आपल्याला. तर पहा, यामध्ये टेम्परेचर पण, ह्या सगळ्याच गोष्टी आपण एखादी वस्तू जर ट्रीटमेंट चालू करत असेल तर ब्लड प्रेशर पण चेक करतो, टेम्परेचर चेक करतो, सगळ्या गोष्टी चेक करूनच प्रोसेस स्टार्ट होती. पण सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं जे असतं आहे पल्स, ज्याला म्हटलं जातं हार्टबीट, ठीक आहे. तर ते आपण चेक करतो, ठीक आहे. तर हे करेक्ट आन्सर आहे याचं, पल्स. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. नेक्स्ट प्रश्न जो विचारलेला आहे तो आहे, थर्ड आहे, फॉर समथिंग टू बी पार्ट ऑफ पर्सनॅलिटी इट शुड बी. तर फॉर समथिंग टू बी पार्ट ऑफ पर्सनॅलिटी इट शुड बी असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर काय असणार आहे पहा, या ठिकाणी अप्लाय टू ऑल पीपल आहे का, त्यानंतर नेव्हर चेंज आहे का, त्यानंतर ऑलवेज बी इव्हिडंट आहे का. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे बी, रिलेटिव्हली स्टेबल ओव्हर टाईम, ठीक आहे. पर्सनॅलिटी जे डेव्हलपमेंट आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे असते ते बी, रिलेटिव्हली स्टेबल ओव्हर टाईम. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, द क्लायंट इज शेड्यूल्ड फॉर द टेन्शन test to check for the myasthenia gravis. Which medication should be kept available during the test?
टेन्सिलिन टेस्ट जे आहे ते मिस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये चेक करायची, त्यामध्ये मेडिकेशन कोणतं अवेलेबल आहे ड्युरिंग द टेस्ट, ठीक आहे, जे यूज केलं पाहिजे, तर ते कोणतं असतं, ॲट्रोपिन सल्फेट. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लक्षात असल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी फ्युरोसेमाइड काय असतं म्हणजे लॅसिक्स, ते कशासाठी यूज केलं जातं, प्रोमिथॅझिन कशासाठी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हे कधी होईल तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा. तर काय करायचं आहे, आता ह्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन आलेले आहेत. तर 4 ऑप्शनमधले तुम्हाला काय करायचं आहे, फ्युरोसेमाइडला तुम्हाला लगेच मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. मोबाईल बाजूला ठेवल्यानंतर फ्युरोसेमाइड टाकायचं, त्याचं यूज फंक्शन वगैरे काय, लॅसिक्स कशासाठी असतं, युरिन आउटपुट वगैरे जे काय आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे लगेच. त्यानंतर हे कसं एक तुमचा इथं एक MCQ क्लिअर झाला. त्यानंतर प्रोमिथॅझिन ते टाकायचे, लगेच पुढे चेक करायचं आहे. प्रोस्टॅग्मिन जे आहे ते चेक करायचं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर लगेच चेक करायचं आहे प्रश्न, तो पण MCQचा ऑप्शन क्लिअर करून पुढं जायचं आहे. हे तुम्हाला स्टडी करताना करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे स्टडी करताना असं स्टडी करताल सगळ्या ऑप्शनचा, तेव्हा तुमचा स्टडी हा चांगला होत असतो. त्यानंतर पहा या ठिकाणी एक इंग्लिशचा प्रश्न विचारलेला आहे. इंग्लिशमध्ये विचारलेलं पहा ABCD HGE FE त्यानंतर OPQR. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे, याला वेळ लागतो, हे सगळं तुम्हाला, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. VUTS याचं करेक्ट आन्सर आहे. डायरेक्शन सिलेक्ट द लेटर फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह. हा प्रश्न कंपल्सरी असतो, लक्षात असू द्या. जे कोणी तयारी करते, हा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये अशा पॅटर्नचा एक प्रश्न असतो, म्हणजे असतो मिनिमम सांगतो मी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण. तर पहा काय विचारलंय पुढचा प्रश्न. अ क्लायंट हॅज जस्ट गिवन बर्थ टू न्यूबॉर्न. एक मदर आहे, एका बेबीला जन्म दिलेला आहे, विच हॅज अ क्लेफ्ट लिप अँड पॅलेट. आता तुम्हाला ही कंडिशन पण माहीत असणं गरजेचं आहे. क्लेफ्ट लिप जे आहे ते काय असते, बऱ्याच जणाला माहिती असेल, ज्यांना माहीत नाही त्यांना. जे बेबी असतो, बेबीचं जे लिप आहे, जे लिप असतं वरचं लिप किंवा खालचं लिप, ह्या लिपला क्लेफ्ट लिप असेल तर क्लेफ्ट लिप म्हटलं जातं, आणि पॅलेट जर असेल तर जिभेचा वरचा जो भाग असतो त्या भागाला पॅलेट म्हटलं जातं. तर या ठिकाणी जर काही ॲबनॉर्मॅलिटी आली असेल बाळाला, तर ते आपण क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट असं त्याला ओळखलं जातं. तर पायामध्ये वेन प्लॅनिंग टू, प्रश्न काय विचारला होता, अ क्लायंट हॅज जस्ट गिवन अ बर्थ न्यूबॉर्न विच हॅज अ क्लेफ्ट लिप अँड पॅलेट. When planning to talk the client, the nurse recognizes that the client needs to work through which emotions before maternal bonding can occur. तर या ठिकाणी मदरला हे पाहिल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी तिला भीती वाटणारे, घाबरणारे, ग्रीफची प्रोसेस होणारे. ग्रीफ शब्द तुम्हाला माहीत असला पाहिजे, जे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. ग्रीफ एक ऑप्शन आपल्या सेक्शन पण आहे, जे जेव्हा आपण डिनायल, अँगर, जे पूर्ण प्रोसेस होती, जेव्हा आपण कोणतेही वस्तू लॉस झाल्यानंतर वगैरे आपल्या बॉडीसोबत इमोशन फील होतात, तर त्या ग्रीफमध्ये ती मदर जात असते. ठीक आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ग्रीफ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू या ठिकाणी आपण. 7वा प्रश्न जे आहे, तर पहा 7वा प्रश्न काय विचारला आहे, द सॅलरी ऑफ अ वर्कर इज फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 30%. तर या ठिकाणी मॅथ्स आणि रिझनिंगचा प्रश्न विचारलेला आहे. 30% अँड आफ्टरवर्ड्स रिड्यूस्ड बाय 30%. पहिलं इन्क्रीज झाली 30%नी, त्यानंतर परत रिड्यूस झाली 30%नी. व्हॉट इज द नेट चेंज इन दिस सॅलरी. 30% सुरुवातीला वाढलेली आहे, त्यानंतर 30% डिक्रीज झाली आहे. तर या ठिकाणी नेट चेंज काय झाला असं या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर असतं ऑप्शन नंबर C, ज्यामध्ये 9% त्याचं सॅलरी डिक्रीज झालेली असते. ठीक आहे, हे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. द नर्स असेस द क्लायंट पेरिफेरल इंट्राव्हेनस साइट, नोट्स दॅट इट इज कूल, पेल, swollen at, not infusing. The nurse should document it in the client's record that which of the following has probably occurred. म्हणजे काय या ठिकाणी घडलेलं आहे.
तर पहा या ठिकाणी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे इन्फिल्ट्रेशन जे आहे त्या ठिकाणी कूल, पेल आणि स्वलन झालेलं आहे आणि इन्फ्यूज होत नाही आहे, तर त्याला इन्फिल्ट्रेशन म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जे की जी के संबंधित आहे, जनरल नॉलेजच्या. वेन महाराष्ट्र वॉज फॉर्म्ड, महाराष्ट्र हा कधी निर्माण झालेला आहे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं सगळ्यांना उत्तर माहीत असेल. 1/5/1960 या ठिकाणी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. इम्युनोग्लोबुलिन्स विच क्रॉसेस द प्लासेंटा इज. ठीक आहे. अशी कोणती अँटीबॉडी जे आहे जे प्लासेंटा क्रॉस करते. खूप सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. तर हा आहे याचं IgG आहे जे की प्लासेंटा क्रॉस केलं जातं. आता बाकीचे पण तुम्हाला ह्याच्यासोबतच माहीत असणं गरजेचं आहे की IgE कशासाठी असतं, IgD कशासाठी असतं, त्यानंतर IgM कशासाठी असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. या ठिकाणी अ सेन्स ऑफ रिलीफ ऑफ द प्रेशर सिम्टम इज ऑब्टेन्ड ड्यू टू एंगेजमेंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्टीज दॅट इज द लाइटनिंग. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर हे आहे लाइटनिंग.